नमस्कार, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण श्री रेणुका देवीची कथा ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूयात. त्याआधी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. माहूरगडाची श्री रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवी तसेच 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुका मातेला ओळखले जाते. देवीचे मंदिर 13व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले असल्याचे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. रेणुका म्हणजे एकविरा आणि एकविरा म्हणजे रेणुका असा उल्लेख पुराणात सापडतो. दैवत्व एक असले तरीही त्या दोन्ही देवीची नावे व स्थान वेगवेगळे आहे आणि आता दोन्ही शक्तिस्थळ म्हणून प्रसिद्ध आहेत. दोन्ही स्थळांची एक वेगळी ओळख आहे, वेगळी प्रचिती आहे. कार्ल्याची आई श्री एकविरा म्हणून तर माहूरची श्री रेणुका देवी म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वत्र देवींची विविध नावे असली तरी शेवटी ही सर्व देवी पार्वतीचीच रूपं आहेत. चला तर मग जाणून घेऊयात श्री रेणुका देवीची कथा. राजा रेणू काशीत राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचे नाव भागवती. ती दुर्गेची नेहमी उपासना करीत असे. राजा राणीला बरेच वर्ष मूल नव्हतं. त्यासाठी त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञाचे फळ म्हणून त्यांना एक मुलगी झाली. ती चैत्र शुद्ध पंचमेश शुक्रवारी जन्मली. राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्यांनी रेणुका ठेवले. श्री रेणुका देवीचे पाळण्यातील नाव कमली असे होते. ती दिसायला फार सुंदर होती. पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरविले. स्वयंवरासाठी अनेक मान्यवर मंडळी आली. अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले. स्वयंवर उपवर रेणुका मातेने जमदग्नी ऋषींना वरले आणि त्यांना वरमाला घातली. देवी रेणुका मातेला 5 मुलं झाली. त्यांची नावे रुमावंत, सुशेषा, वसु, विश्वासू आणि परशुराम अशी आहेत. एके दिवशी देवी रेणुका माता नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रेयसीसोबत जलक्रीडा करताना दिसला. ते अतिशय मादक दृश्य पाहून माता रेणुका हरवून गेली. तिकडे ऋषी जमदाग्नी देवी रेणुका मातेची बराच वेळ वाट पाहत होते. आपल्या पतिव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदाग्नींनी अंतर्ज्ञानाने पाहिले. घडलेला प्रसंग त्यांच्या लक्षात आला. त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला. ते संतापले. त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदाग्नी ऋषींनी देवी रेणुका आईस ठार मारण्याची आज्ञा आपल्या 4 मुलांना केली. 4ही मुले मातृभक्त असल्यामुळे त्यांनी आज्ञा नाकारली. त्यामुळे जमदाग्नी आणखीनच चिडले. त्यांनी आपल्या 4ही मुलांना शाप देऊन अग्नीने जाळून भस्म केले. तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम तेथे आला. त्यांनी झालेला प्रकार परिस्थिती बारकाईने पाहिली आणि परशुरामाने वडिलांची आज्ञा मानून आपल्या परशुने आईचे धड वेगळे केले. परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खुश झाले. त्यांनी परशुरामास वर मागण्यास सांगितले. आपल्या आईवर आणि भावांवर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या आईस व भावंडांना जीवदान देण्यास सांगितले. परशुरामाची विचारशक्ती ऋषींना आवडली. त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली. मृतबंधू जिवंत झाले. मात्र देवी रेणुका मातेचे मस्तक छिन्न विछिन्न झाले होते. त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून देवी रेणुका मातेस जीवदान दिले. म्हणून परशुराम हे नाव लौकिक झाले. देवी रेणुका माता आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली. देवी रेणुका आईस एक बहीण होती. तिचा नवरा
सहस्त्रार्जुन हा नर्मदा काठचा महिष्मती नगरीत राज्य करीत होता. एकदा सहस्त्रार्जुन राजा सैन्यासह भ्रमंती करत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जमदाग्नीने पाठवले. राजा व राजाची सेना थकून आश्रमात आली. ऋषींनी त्यांचे स्वागत केले. आश्रमातील पंचपक्वान्न जेवून ते तृप्त झाले. राजाला जेवण खूप आवडले. त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात कामधेनू आहे. सहस्त्रार्जुनाने लोभाने कामधेनू मागितली. पण ऋषी जमदाग्नीने जप तप व सामर्थ्याने कामधेनू मिळवली होती. त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितले. राजा हट्टाला पेटला. मग त्यांनी आपल्या सैन्याच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु कामधेनूच्याच शक्तीने आश्रमवासियांनी सहस्त्रार्जुनास पळवून लावले. राजाने तेथून पळ काढला. पण त्यामुळे राजा खूप चिडला. राजाचा झालेला पराभव त्याला सहन होईना म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा सहस्त्रार्जुनाने जमदाग्नी ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल केला. अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमदाग्नींचा वध केला. नंतर मेहुनी देवी रेणुका मातेवर 21 वार केले. त्यावेळी परशुराम तिथे नव्हता. परशुराम आल्यावर त्याला जे दृश्य दिसले ते फार विचित्र होते. आश्रमाची पडझड झाली होती. सर्व परिसर अस्तव्यस्त झाला होता. तर एका बाजूस जन्मदात्या पित्याचे प्रेत पाहून परशुराम निशब्द झाला. तेव्हा रेणुका माता उद्गारली, हे क्षत्रिय सहस्त्रार्जुना, माझा पराक्रमी राम 21 वेळ ही पृथ्वी निक्षत्रिय करेल. परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळता त्यांनी असं वचन दिले की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेन. परशुरामाने कावड करून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या अंत्यविधीसाठी तो पवित्र भूमी शोधत निघाला. सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात पोचला. त्याला तो क्षण आठवला. वडिलांच्या सांगण्यावरून आपण आपल्या आईचे शिरच्छेद केले होते. पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जीवित झाली. पण आत्ताचा प्रसंग वेगळा होता. आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणावस्थेत आणि त्यातही आई सती चालली होती. एकाच वेळी इतके दुःखद प्रसंग परशुरामावर आले. त्यामुळे तो व्याकुळ झाला. देवी रेणुका मातेने आपल्या मुलाचे मन जाणलं. तिने त्याला खूप उपदेश केले. त्यामुळे परशुराम स्थिरावला. मातेच्या आज्ञेने त्यांनी पित्याच्या चितेत अग्नी दिली. नंतर त्याच चितेत आपली आई सती जाणार हृदयभेदक तो प्रसंग पाहायला लागू नये म्हणून परशुराम तेथून दूर गेला. आपले पती जमदाग्नी ऋषींच्या निधनाने अत्यंत दुःखी झालेली रेणुका माता आपल्या पतीसोबत सती गेली. त्यामुळे आपल्या आईच्या अचानक सोडून जाण्याने परशुरामाला अत्यंत दुःख झाले. त्यांना आपल्या मातेची क्षणोक्षणी आठवण येत होती. त्यामुळे ते त्या जागेवर रडत बसले. हा सर्व प्रकार घडताना श्री दत्तगुरू तिथेच उभे होते. काही क्षणात जेव्हा परशुराम वापस जाण्यास निघाले त्यावेळी आकाशवाणी झाली, हे परशुराम, तुझी माता तुला पुन्हा जिवंत होऊन दर्शन देईल. फक्त तू मागे वळून पाहू नकोस. परंतु त्यावेळी परशुरामाची मनस्थिती अस्थिर असल्याने त्यांनी न राहून मागे वळून पाहिले तर रेणुका माता जमिनीतून वर येत होती. परंतु परशुरामांनी वळून पाहिल्याने जमिनीतून रेणुका मातेचे फक्त मुख बाहेर आले. यामुळे आजही या तांदळा रूपातील रेणुका मातेच्या मुखाची माहूर गडावर
नियमित रूपाने पूजा केली जाते.